ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटासंदर्भात मोठी माहिती हाती आली आहे। हा स्फोट आत्मघाती हल्ला नव्हता अशी माहिती तपासात समोर आली आहे। एनआयएनं काल तपासाची सूत्रे हाती घेतल्यावर या संदर्भातील प्रत्येक पैलूचा विस्तृत शोध घ्यायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये एनआयएला आत्मघाती हल्ल्याची कोणतीही शक्यता आढळलेली नाही। स्फोटकं पकडली जातील या भीतीनं घाबरून स्फोट घडवला असं दिसतंय। बॉम्ब पूर्णपणे तयार झाला नव्हता, केवळ कच्चा स्फोटकांचा स्फोट घडवला अशी सूत्रांची माहिती आहे। स्फोट झाल्यावर कोणताही मोठा खड्डा पडला नाही, परिसरात कुठेही खिळे छर्रेही आढळले नाहीत। त्यावरून बॉम्ब तयार झाला नव्हता अशा निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे। दिल्ली, एनसीआर, पुलवामा, फरीदाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू केली होती। 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्लीलगत हरियाणातील फरीदाबादमध्ये छापेमारीत 3000 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर बॉम्ब बनवण्याची सामग्री जप्त केली होती। त्यामुळे दबाव वाढला आणि त्यामुळे घाबरून स्फोट घडवल्याची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। एबीपी नेटवर्कचे प्रतिनिधी सुशील पांडे सध्या आपल्यासोबत आहेत। सुशील जी, अभी तो पूरे इस मामले की छानबीन शुरू हो गई है, क्या पता चला है अब तक? मैं तस्वीरों में दिखाऊं तो फिलहाल ये पूरा जो साइट है उसको फिलहाल अभी ब्लॉक किया गया है। सफेद कलर का आपको पर्दा दिख रहा होगा, लेकिन जब हम सुबह यहां पर पहुंचे तो हमें जानकारी जरूर मिली कि जो मलबा है उसको हटाने की जो प्रक्रिया है वो शुरू की गई है। आपको तस्वीरों में दिख रहा होगा कि जो गेट नंबर 1 है ये भी इफेक्ट हुआ था। तो फिलहाल चूंकि इस पूरे मामले में अब उन तमाम एरिया को साफ किया गया है, चूंकि गाड़ियां जो थी, ई रिक्शा था, जो और गाड़ियां आसपास में खड़ी हुई थी, उनको साफ किया जा रहा है। सबसे बड़ी बात है कि आपको सड़कों के दूसरी साइड में जो गाड़ियां खड़ी हैं वहां पर भी आपको दिखेगा कि कुछ जो सामान है, यानी कि कुछ जो गाड़ियों के परकच्चे हैं वो उड़ गए थे। तो अब ये माना जा रहा है कि इस पूरे मामले में यहां पर अब सफाई की जो प्रक्रिया है वो दिखेगी। आप देखिए कि अभी भी सड़कें उसी तरीके की हैं। यहां से भी कुछ सबूत जो है वो इकट्ठा किया गया था। ये मेरे पीछे जो जैन मंदिर आपको मैं तस्वीरों में दिखा पाऊं तो जैन मंदिर जो है यहां भी कल एफएसएल की टीम पहुंची थी, क्योंकि जब गाड़ी में ब्लास्ट हुआ था अपर्णा तो यहां इसकी छत पर भी कुछ जो मलबे हैं वो उड़ कर आए थे। कुछ जो मानव अंग हैं वो भी यहां से कलेक्ट किया गया था। तो इन तमाम जगहों पर अब एफएसएल की जो टीमें हैं उन्होंने अपने जो सैंपल्स हैं वो इकट्ठा किए हैं और अब यहां से तमाम जो मलबे हैं उनको हटाने की जो कवायद है, यानी कि जो हटाने की प्रक्रिया है वो शुरू की गई है। क्योंकि एफएसएल की जो टीमें हैं उन्होंने जो मुख्य सबूत है, यानी कि जो अहम सबूत हैं, जो बड़े सबूत हैं, उनको फिलहाल इकट्ठा किया गया है। और यह भी माना जा रहा है कि एफएसएल की टीम जो है आज फिर इस साइट का दौरा करेगी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये भाजपचं मिशन लोटस सुरू आहे। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे आणि त्यांच्या गटाचा भाजप प्रवेश झाला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील 2 माजी उपमहापौरांसह काही माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केलाय। धवलसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून ते अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यातल्या पक्ष कार्यालयात पोहोचलेत। अजित पवार हे पुणे आणि सोलापुरातील इच्छुक उमेदवारांच्या भेटी आणि मुलाखती घेत आहेत। शिवाय अकलूज नगर परिषदेसाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू आहे। धवलसिंग मोहिते पाटील हे विजयसिंग मोहिते यांचे पुतणे आहेत। धवलसिंग मोहिते पाटलांनी याआधी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केलंय। जनसेवा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धवलसिंग मोहिते पाटील हे अनेक सामाजिक कामं करतात। यासह अकलूजच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये काँग्रेस, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडुरंग चौधरी यांचे सुपुत्र भैया चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएस पाटील, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र मालुसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमेर पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी नगराध्यक्षपदासाठी ललिता प्रेमानंद गायकवाड यांची घोषणा करण्यात आली। या प्रवेशाने पिंपळनेरची नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं।
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेला आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरनं भाजपत प्रवेश केला. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वात संतोष परमेश्वरनं कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. अखंड राष्ट्रवादी पक्ष असताना संतोष परमेश्वरनं तुळजापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं होतं, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना संतोष परमेश्वरनं साथ दिली होती. त्यानंतर आता नगर परिषद निवडणुकीसाठी आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. दरम्यान संतोष परमेश्वर हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्यानं त्याच्या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचाच मुद्दा गाजण्याची शक्यता जास्त आहे. स्थानिक संस्था निवडणुकीचं बिगुल वाजलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नवं समीकरण उभं राहिलंय. नांदेडमध्ये महाविकास आघाडी आणि वंचितनं युती जाहीर केली आहे. काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केली आहे. यावेळी वंचितचे प्रवक्ते फारुख अहमदही उपस्थित होते. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसनं समसमान जागांच्या फॉर्म्युलाला ग्रीन सिग्नल दिलाय, तर राज्यभर हा प्रयोग करू असं वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी म्हटलंय. तर युतीचा कोणताही धोका नाही असा दावा भाजपनं केलाय. विशिष्ट समाजाची मतं घेण्यासाठी महाविकास आघाडी वंचित एकत्र आले, पण जनता विकासावर मतं देते असा दावा भाजपनं केलाय. मी आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यापूर्वी आमची काँग्रेस आणि महाविकास आघाडीची बैठक घेतली होती. त्यामध्ये जे आमचे काही सहकारी मित्र पक्ष असतील तेही आमच्यासोबत घेण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही युती आणि आघाडीला आम्ही घाबरत नाही. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ह्या दोघांनाही मताचं विभाजन टाळून विशिष्ट लोकांचं मतं घेऊन भाजपच्या विरुद्ध निवडून यायचा का एवढाच त्यांचा संकुचित विचार आहे. त्यांच्याकडे विजन किंवा विकासाचं कुठलंही विजन आणि डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही. त्यामुळे केवळ जातीय समीकरण जोडून काहीतरी संख्या आपली वाढती का असाच त्यांचा केविलवाना प्रयत्न